मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, सामान्यपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण राजकारणात शिक्षणाला खरंच किती महत्त्व आहे, किती अनन्यसाधारण महत्त्व आहे की महत्त्वच नाही, हा सुद्धा विषय खऱ्या अर्थानं चर्चेला पाहिजे किंवा याची चर्चा झाली पाहिजे. सामान्यपणे एस टीचा ड्रायव्हर, महामंडळाची जी बस आहे ती चालवणारा ड्रायव्हर म्हणजे चालक यालासुद्धा कमीत कमी 5वा 6वा 7वा 8वा वर्ग शिकलेला उमेदवार असायला पाहिजे, अशी त्याची शैक्षणिक पात्रता आहे. तर शासकीय कार्यालयात एखादा कारकून असेल तर त्याला 10वी 12वी, आता अलीकडे पदवीधर, इथपर्यंत त्याची शैक्षणिक गुणवत्ता किंवा पात्रता तपासली जाते आणि ते पाहिजे असते. आणि त्यानंतर जर उच्चपदस्थ अधिकारी असतील, मग अधिकारी असतील तर त्यासाठी तर त्यांचं विशेष शिक्षण, विशेष प्रशिक्षण हे सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित असते. परंतु राजकारणात सामान्यपणे गावाच्या सरपंचापासून तर देशाच्या पंतप्रधानापर्यंत शैक्षणिक पात्रतेला किंवा शैक्षणिक गुणवत्तेला काहीही महत्त्व नाही हे दिसून येते. मंडळी, मी हे यासाठी सांगतो आहे की उद्या निवडून येणारे तुमचे लोकप्रतिनिधी, आमदार हे मंत्री होतात, त्यापेक्षा वर खासदार झाल्यामध्ये केंद्रीय मंत्री होतात. तर अशा वेळेस त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या दिमतीला असणारे अधिकारी हे त्यांच्यापेक्षाही काही पट शिकलेले असतात. आणि काही पट शिकलेले हे अधिकारी नंतर त्या लोकप्रतिनिधीला आपला लोकप्रतिनिधी किंवा आपला राजा, आपला मालक म्हणून त्याच्या तैनातीला राहून त्याच्यासाठी अहोरात्र मागं पुढे सेवा करतात. तर त्यांच्या बाबतीत पात्रता तपासल्या जाते. म्हणजे एखाद्या मंत्र्यांचा पी ए असेल, एखाद्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक असेल तर त्याची गुणवत्ता तपासल्या, त्याचा अनुभव तपासला जातो. पण राजकारणात, निवडणुकीत कुठलीही गुणवत्ता तपासली जात नाही, हे काही ठळक घटनावरून दिसून येते. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत. या 288 आमदारापैकी 5 आमदार असे आहेत, 5 आमदार की ज्यांची शैक्षणिक पात्रता फक्त 5वी पास आहे. 5वी म्हणजे प्राथमिक शिक्षण त्यांनी जवळपास पूर्ण केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्यामध्ये आमदार मंगाताई म्हात्रे ज्या बेलापूर मतदारसंघाचे आमदार आहेत, त्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. त्यांचं शिक्षण हे फक्त 5वीपर्यंत झालेलं आहे. भारतीय जनता पक्षानं अशा उमेदवाराला उमेदवारी देऊन विधानसभेमध्ये मोठ्या संख्येने मताधिक्य मिळवून विधानसभेमध्ये पोहोचवलेला आहे. आणि त्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्यावर अतोनात प्रेम करून आपले मत हे त्यांच्या चिन्हावर देऊन त्यांना विधानसभेमध्ये आमदार केलं आहे. पण त्यांची शैक्षणिक पात्रता जर पाहिली तर ती 5व्या वर्गापर्यंतच आहे. त्यानंतर दुसरे आमदार आहेत सुलभाताई गायकवाड, ज्या ठाणे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. आणि त्यांची शैक्षणिक पात्रतासुद्धा 5वी पासपर्यंत आहे की त्यासुद्धा भाजपाचेच आमदार आहेत. त्यानंतर तिसरे आमदार आहेत विलास तारे, जे पालघर मतदारसंघातून येतात, शिंदे सेनेचे आमदार आहेत. आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे किंवा विभागाकडे जे काही आपला अर्ज भरला तेव्हा त्यांची शैक्षणिक पात्रता आहे फक्त 5वा वर्ग पास. त्यानंतर दुसरे आमदार आहेत बबनराव लोणीकर, जे जालना जिल्ह्यामधून परतूर मतदारसंघामध्ये आमदार आहेत. ते सुद्धा भाजपाचे आमदार आहेत आणि त्यांची शैक्षणिक पात्रतासुद्धा 5वा वर्ग पास आहे. त्यानंतर आमदार, बहुचर्चित आमदार संतोष बांगर, हे हिंगोली अर्थात कळमनुरी मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांची शैक्षणिक पात्रतासुद्धा 5वा वर्ग पास आहे, जे की शिंदे सेनेचे आमदार आहेत. मला सांगायचं हे आहे मंडळी की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास हजारोच्या संख्येने उमेदवार उभे होते. एका मतदारसंघामध्ये 25-25, 30-30 उमेदवार
निवडणुकीत उमेदवार उभे होते. म्हणजे 288 आमदार मतदारसंघामध्ये जवळपास हजारोच्या संख्येने आमदार उभे होते, की ज्यामध्ये अत्यंत गुणवान शैक्षणिक पात्रता, प्रचंड मोठी पात्रता आणि योग्यतासुद्धा त्यांची होती. पण तरीसुद्धा त्या मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांच्या एक शैक्षणिक पात्रतेला किंवा इतर बाबीलासुद्धा महत्त्व न देता आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मताशी सहमत असलेला, आपल्या मातीशी सहमत असलेला, मतदाराची किंमत करणारा अशाच उमेदवाराला निवडून दिलेला आहे. त्यामुळे यावेळेस या ठिकाणी शैक्षणिक पात्रता ही नगण्य समजल्या जाते. तर अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2 महिला आणि 3 पुरुष आमदार ज्यांची पात्रता, शैक्षणिक पात्रता ही 5व्या वर्गापर्यंत आहे. अजून काही असे आमदार आहेत मंडळी, मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की ज्यांची शैक्षणिक पात्रता म्हणजे अजून 5 असे आमदार आहेत की ज्यांची शैक्षणिक पात्रता ही 8व्या वर्गापर्यंतच आहे. त्यामुळे ते सुद्धा भविष्यात कधी काळी राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा त्यांचा समावेश असू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत राजकारणामध्ये शिक्षण हे महत्त्वाचं समजलं जात नाही. त्यात तुमचा अनुभव, तुमचं समाजाप्रती असलेलं दायित्व, तुमचं कर्तव्य आणि तुमची प्रामाणिकता ही त्यावेळेस खऱ्या अर्थानं तपासल्या जाते आणि तीच खरी त्यांची योग्यता असते, की जे शैक्षणिक योग्यता त्या ठिकाणी नगण्य ठरते. त्यामुळे मंडळी, या 5 आमदारांबाबत जी माहिती माझ्याकडे उपलब्ध झाली ती आपल्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आता इथंच थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.